नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांनी ई केवायसी कशा प्रकारे करायची, कुठे करायची, कशी करायची, ही सर्व ए टू झेड माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला ई केवायसी घर बसल्या देखील करू शकता मित्रांनो, किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन देखील तुम्ही ई केवायसी करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा आधार कार्ड लागणार आहे. त्या आधार बेसवर एक ओटीपी येणार आहे. तो ओटीपी तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करून ही ई केवायसी करायची आहे. ती सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला ladkibaheen.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला असं इंटरफेस या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो. हीच ती वेबसाईट आहे पूर्ण ज्यावर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत. आता यावर ई केवायसी कशी करायची आहे ही देखील मी माहिती तुम्हाला देणारच आहे मित्रांनो. तुम्ही स्क्रोल डाऊन करून घेतल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. ही या ठिकाणी एक लाईन तुम्हाला ब्लिंक करत दिसत आहे मित्रांनो. या लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी असं या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. त्याखाली तुम्हाला तुमचा लाभार्थीचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आहे मित्रांनो. आधार कार्डचा नंबर टाकून तुम्हाला त्यानंतर खाली कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. मी सहमत आहे हे वरती सर्व वाचून तुम्हाला मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो, आणि OTP पाठवा या बटनवर क्लिक करायचं आहे. OTP पाठवा या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर OTP हा तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल, जो तुम्ही आधारला लिंक केलेला आहे. फॉर्म भरताना देखील जे OTP दिलेला असेल त्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल. काही ठिकाणी मित्रांनो असा एरर देखील येत आहे, त्यामुळे तुम्हाला 2 ते 3 वेळा ट्राय करायचा आहे. त्यानंतर परत तुम्हाला एकदा आधार क्रमांक आणि त्या ठिकाणी नंतर कॅप्चा टाकून परत एकदा OTP पाठवा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. मी या ठिकाणी कॅप्चा टाकून घेत आहे. कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा OTP पाठवा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर एक OTP तुमच्या आधार लिंक मोबाईलवर जाईल. तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे मित्रांनो. त्या ठिकाणी आलेला आहे पहा, OTP आधार लिंक्ड मोबाईल क्रमांकावर पाठवला आहे. तोच OTP तुम्हाला सबमिट करून सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक त्या ठिकाणी त्यानंतर टाकायचा आहे आणि परत एकदा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला टाकून कॅप्चा टाकायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा मी सहमत आहे यावर क्लिक करून OTP पाठवा या बटनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा तुमच्या वडिलाच्या किंवा पतीच्या आधारला जो मोबाईल लिंक आहे त्यावर एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो एक नवीन इंटरफेस येईल, ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलाचे पतीचे नाव दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे. त्यानंतर ती पूर्ण माहिती वाचून होय किंवा नाही यामध्ये उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर उपरोक्त क्रमांक 1 व 2 मध्ये दिलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास मी सक्त कारवाईस पात्र राहते यावर क्लिक करून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. 1 आणि 2 नंबर पूर्ण पॉईंट वाचून घेऊनच तुम्हाला होय नाही याचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुमची जी ई केवायसी आहे ती पूर्ण होईल मित्रांनो. अशा प्रकारचा एक ग्रीन मेसेज तुम्हाला दिसून येईल. तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या ठिकाणी तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे मित्रांनो. अशी तुम्ही केवायसी करू शकता.
या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.